तर रामराम मित्रांनो, मी तुमचा लाडका सुमित भालेराव. मी अशा ठिकाणी राहत होतो का जिथे नेटवर्क नाही. मी काय करायचो, रिजिस्टरला मेसेज अशा पद्धतीने करायचो, आपण फ्रँचायझी देताना सुद्धा फ्रँचायझी जो घेतो त्याला सांगतो का ते जनतेच्या बरोबर. मनात आहे की राम 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 राम. सुरुवात हो. कुठून केली. घरच्यांचा याच्यावरती बिलकुल विश्वास नव्हता. नाही, तर बरोबर. स्टार्टिंगला तुमच्या बॅकबोन कोण होतं? नमस्कार मित्रांनो, तर आज आपल्या सोबत आहे सुमित दादा, आपले सुमित भालेराव, रील स्टार. सुमित दादा, आपली काय माहिती द्यायची म्हटली? तर रामराम मित्रांनो, मी तुमचा लाडका सुमित भालेराव. मित्रांनो, खरं तर योगायोग असा का आमची भेट झाली आणि त्या ठिकाणी आमची आता चर्चा होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही ऐका पूर्णपणे, आहे का नाही? नक्की. सुमित दादा, आपली जर का माहिती द्यायची म्हटली, आपली ओळख तर कशी आपली जनतेसमोर एकदम एक्सप्रेस म्हणजे करणार? सर्वसामान्य घरात जन्माला आलेला मुलगा आहे मी. शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला आहे. असं काही आपलं म्हणजे लय मोठा माणूस नाही. पहिल्यापासून शेती व्यवसाय घरी आणि शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे आपण. स्वतःचा ब्रँड तयार स्वतःचा ब्रँड तयार केला. मी अशा ठिकाणी राहत होतो का जिथे नेटवर्क नाही. अशा ठिकाणी राहत होतो. आणि सुमित दादा, म्हणजे की रील्समध्ये हा विचार कसा आला तुमच्या मनात? रीलचं कसं आहे लहानपणापासून आवड होती मला. म्हणजे खरं तर लहानपणापासून व्हिडिओ बनवायची आवड. पण कसं आहे, आवड असून फायदा नसतो. ते जोपासलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. म्हणजे नुसती आवड असून फायदा नाही. ते साक्षात उतरवता आलं पाहिजे आपल्याला. ते करता आलं पाहिजे. तर माझ्याकडे अँड्रॉइड मोबाईल होता. तेव्हा मी म्हणजे असंच ब्लॉगिंगची आवड जास्त आणि माझे काही मित्र म्हणजे आम्ही गावाकडे टीम वगैरे होती आमची. तर बनवायचो व्हिडिओ. तर चांगलं म्हणजे आपल्याला चांगला रिस्पॉन्स भेटत गेला. आणि ब्लॉग बनवायचं म्हणजे कंटेंट काय सुचावं ते काही समजत नव्हतं स्टार्टिंगला. कसे ब्लॉग बनवायचे. पहिले गावाकडचे बनवले शेतीतले कुठं गिन्नी कापतानी, गवत हां. कापतानी असे बनवले. त्यानंतर लक्षात आलं की आपण जर इन्फ्लुएन्सरला भेटलो, एखाद्या रील स्टारला भेटलो तर अजून फायदा होईल. तर मग तिथपर्यंत पोहोचलो आणि तसंच मग बनवत गेलो. मग माझे टोटल पहिले व्हिडिओ सगळे मिलियनला आहेत. मिलियनला. आणि दादा, जर का तुम्ही हा कन्सेप्ट वरती आले, की आपण सगळे रील्स स्टार लोकांना एक्सप्लोर केलेलं आहे. तर हा मनात विचार कधीपासून आला, की आपण रील स्टार एक्सप्लोर करू? ते पण आपल्या जवळचे. खरं तर एखाद्या रजिस्टरला जर मेसेज केला, तर त्याचा कमीत कमी 8-10 दिवस मेसेज येत नव्हता. मेसेज. कारण कोणी एवढं लक्ष देत नाही. मी काय करायचो, रजिस्टरला मेसेज अशा पद्धतीने करायचो, का पेड प्रमोशन अवेलेबल. तर मग त्यानंतर रजिस्टरला वाटायचं खरंच प्रमोशन आहे काय? मग त्यांना मी सांगायचो का बोलायचो, का मला तुमच्यासोबत ब्लॉग बनवायचा आहे आणि माझं म्हणजे पहिले ब्लॉग बघायचे. मग ते लगेच आयडी चेक करायचं. मग लगेच हो म्हणून जायचे. असं काय आपल्याला कोणी नाही म्हणलंच नाही ब्लॉग बनव. मला एक काळ आला असा आला मधल्या काळात का मला चांगले-चांगले रील्सस्टार ज्यांचे चांगले 3,00,000 4,00,000 फॉलोअर्स आहे, अशा इन्फ्लुएन्सरचे मेसेज आले, की "दादा आमच्यासोबत ब्लॉग बनवा." मला वेळ भेटत नाही करायला. पण नुसतं व्हिडिओ बनवून आपल्याला आपलं पोटपाणी पोट चालणार नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला इन्कम सोर्स इन्कम ते सोर्स. जास्त महत्वाचं आहे. आणि दादा, जर का आपण म्हटलं, की तुम्ही स्टार्टिंगला कोणत्या क्रिएटरला एक्सप्लोर केलं होतं? ते सदाभाऊ गुरुकुल म्हणून आहे सिन्नरचे. ते अच्छा. नांगराला बुक्क्या मारतात. हां. तर डायरेक्ट घरी गेलो. त्यांना काही मेसेज नाही, काय नाही. त्यांना काही कळत नाही. चांगले त्यांचे 2,00,000 फॉलोअर्स होते. तेव्हा मी डायरेक्ट त्यांच्या घरी गेलो. घरी गेल्याच्या नंतर मी पूर्ण ब्लॉग टाकला. कसा गेलो, काय गेलो. हां. टू व्हीलरवरच होता आपलं काय अच्छा. टू व्हीलरवर बनवलेले सगळे ब्लॉग. तर तिथे गेल्याच्या नंतर मग त्यांना ओळख सांगितली. मग तेव्हा ते हे झाले. मग त्यांनी नांगराला बुक्की मारली. मग पहिला व्हिडिओ डायरेक्ट मिलियनला गेला. मिलियन. मग त्यानंतर ठरवलं अजून ते पुढे-पुढे येतं हो. आपल्याला वाईट दिसते, की आपण त्याच्यात. चालत राहू. आणि दादा, जर का आपण या कन्सेप्टवरती आलो, की तुम्ही रील्समध्ये आले. हं. हा मनात विचार कधीपासून आला, की ब्लॉगिंग करू? कारण की तुम्ही ज्या स्टेजला ब्लॉगिंग करत होते, तिथे हो. खूप क्रिएटर येतात ब्लॉगर्स. भरपूर आहेत, भरपूर आहेत. पण आज त्यांच्यामधून तुम्ही खूप वेगळे आहेत. वेगळाच आपलं सगळं व्यवसायाच्या दृष्टीने म्हणा, बरोबर. एक आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणा, जो वेगळाच आहे. जसे की ब्लॉगर भरपूर आहेत. पण आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा वेगळा आहे आणि आपण एक व्यवसायाच्या दृष्टीने चालवतो. सोशल मीडियाचा वापर आपण एक स्वतःला इन्कम सोर्स इन्कम म्हणून सोर्स. वापरला पाहिजे. नुसती सोशल मीडिया फेम भेटून त्याचा काही उपयोग काय नसतो. उपयोग? त्याचा एक काळ असतो. तर त्या काळात आपण पैसे कमवले पाहिजे. नाही तो काळ गेल्याच्या नंतर आपल्याला काहीच भेटत नाही. आणि दादा, जर का आपण बिझनेसवरती आलो, की तुम्ही सोशल मीडियावरती येऊन काय-काय बिझनेस स्टार्टअप केले स्वतःचे? मी म्हणजे सोशल मीडियावरती ज्यावेळेस आलो, त्यावेळेस माझ्या डोक्यात आला पानचा बिझनेस आपला. अच्छा. पानचा बिझनेस म्हणलं का सगळ्यांना वाटतं व्यसनाच्या आहारी. पण आपल्याला तसं काही प्रकारे कुठल्याही प्रकारचं आपलं तिथे व्यसनाचं नाहीच आहे. आपलं जे पान शॉप आहे त्याच्यावरती आपलं म्हणजे म्हणजे जे आपण म्हणतो, एक असे पान आहेत का त्यांनी आरोग्यदायी पान आहेत. आरोग्य नाही. व्यसनाचं आपल्या आपल्या दुकानात कुठल्याही प्रकारची सिगारेट नसती, मावा नसतो. जसं की आपण म्हणतो हो. व्यसनाचं आपण ठिकाण समजलं जातं. तसं बिलकुल आपलं कुठल्याही प्रकारचं नाही. आपण फ्रँचायझी देताना सुद्धा फ्रँचायझी जो घेतो त्याला सांगतो का आपलं फक्त पान विकले जातात. पान म्हणजे भरपूर प्रकारचे पान आहेत आपल्याकडे. 100 म्हणजे 1000 पट व्हरायटीचे पान आहेत बाजारपेठ. आपल्याकडे. हां. सगळे म्हणजे जसं की चॉकलेट पानामध्ये असं मँगो, पिस्ता, बदाम जसं की चॉकलेट फ्लेवर जे आवडतात. आणि माझं जे मेन शॉप आहे,
ते हॉटेल समोर असल्यामुळे मला इन्कम सोर्सला अडचण नाही. नाही. कारण जिथं हॉटेल आहे, तिथं पब्लिक जेवण करून आल्याच्या नंतर ते पान खातच. मसाला पान असेल, रामप्यारी असेल, हां. जसं की चांगले-चांगले पानं आपण विकतो आपल्या म्हणजे त्या दृष्टीने आणि मग पानाचा एक बिझनेस केला. त्या बिझनेस करायच्या आधी म्हणजे ज्यावेळेस माझ्याकडे सोशल मीडिया नव्हती, त्यावेळेस मी केटरिंगला कामाला जायचो. म्हणजे ते आपलं वाढायला वगैरे वाढलं. ₹300 भेटायचे त्याच्यावर वाढायला जायचो. आमचं आणि तिकडे दादा ते जर ते का चालायचं. पास्ट विषयी काय माहिती द्यायची हं. म्हटले, की तुम्ही आधी स्टेजला आले, तर तुमचं पास्ट पण मिडल क्लासच होतं पहिली हां, गोष्ट. बरोबर. स्टार्टिंग केली, की मनात जिद्द होती, हो. की मी काहीतरी करू शकतो. स्वतःचा एक ब्रँड तयार करायचा, स्वतःच एक अस्तित्व निर्माण करायचं, स्वतःची अशी एक ओळख करायची एखाद्या ठिकाणी उभं राहिलो, तर तिथं कमीत कमी 10 लोकं तरी आणले पाहिजे आपल्यापाशी आणि ते आज मी ते झालं म्हणजे केलेलं आहे. प्रेमळ हां, स्वभाव. हो. स्वभाव आपला त्या अनुषंगाने आपण ते केलं आणि ते जमलं आई-वडिलांचे आशीर्वाद, पांडुरंगाची कृपा बाकी काय. आणि दादा जर का आपण बघितलं, की तुम्ही आज राम-राम नाव पहिली गोष्ट तर ते जनतेच्या बरोबर. मनात आहे, की राम-राम राम-राम. सुरुवात हो. कुठून केली? राम-राम नावाचं असं होतं, माझे आजोबा आहेत. आजोबांकडं 1 एकर शेती होती. आता आमच्याकडे 10 ते 12 एकर शेती झाली, चांगलं क्षेत्र झाले. तर माझे आजोबा असे आहेत, का माझे आजोबा पूर्णपणे अख्खे राजस्थानी जसा लूक आहे का, तसे आजोबा आहेत माझे. माझ्या आजोबांचं मी सोशल मीडियावर फोटो अपलोड केलेला असं आहे. आहे. चांगले 1-1.5 लाख लाईक गेलेले आहेत. तर ते फेटा वगैरे आणि माझे आजोबा म्हणजे ज्यावेळेस असे मी राहायचो त्यांच्या सहवासात, त्यावेळेस त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जो कोणी माणूस येईल, ते त्याला राम-राम घातल्याशिवाय जाऊन जाऊन देत द्यायचं. नव्हते आणि त्यांची जे परंपराच राहायची. मी त्यांच्यासोबत जर गाडीवर गेलो ना कुठं, म्हणजे गावाबिवात, तर ते चालताना मी म्हणायचे, "राम-राम" म्हणलं. मग मी ते माझ्या डोक्यातच एकच का व्हिडिओमध्ये सुद्धा तेच म्हणायचं राम-राम म्हणलं. तर ते इतकं हे होऊन गेलं, का चांगले-चांगले इन्फ्लुएन्सर आहेत ना, त्यांना स्वतःचा ब्रँड नाही बनवता आला. तसा आपला आपलं वैयक्तिक ब्रँड स्वतःचं झाला ब्रँड. राम-राम आणि आणि त्या दादा हे तरी सोशल मीडियावरती येऊन किती वर्ष झाले तुम्हाला? मला म्हणजे मी ना असं म्हणेन का माझं मी जसं जन्माला आलो का तसंच सोशल मीडियात जन्माला आल्यासारखं आहे. कारण मी Oppo A5 माझ्याकडे मोबाईल होता त्यावेळेस शॉर्ट फिल्म बनवायचो. शॉर्ट फिल्म बनवता-बनवता मग रील्सच्या माध्यमातून आम्ही बनवायला लागलो. कारण YouTubeवर एवढी इन्कम होत नव्हती आम्हाला. ते जसं की आपण म्हणतो आम्ही त्याच्यात गाणे वगैरे वापरायचो. मग ते होत नव्हते इन्कम. तर मग तसं म्हणलं तरी चालेल. कारण सोशल मीडिया म्हणजे एक काहीतरी फेम तयार करायची, आपली जी फेस व्हॅल्यू आहे ती क्रिएट करायची. ते लहानपणापासून म्हणजे आणि इमेज घरच्यांचा क्रिएट इमेज करायची. क्रिएट करायची. घरच्यांचा याच्यावरती बिलकुल विश्वास नव्हता. व्हिडिओ बनवायला ज्यावेळेस जायचो ना, त्यावेळेस घरचे म्हणायचे, "ह्याच्यापासून काय भाकरी भेटणार आहेत का?" असे म्हणायचे. जे आहे ते आहे. ते आहे. भाकरी भेटणार आहेत का? पण ज्या दिवशी मला पहिल्या प्रमोशनचं पॅकेज आलं ₹15,000 तरी पिंपरी चिंचवड. स्टार्टिंगचं हो. प्रमोशन कुठलं भेटलं होतं? मला पिंपरी चिंचवडमधून एक टाटा मोटर्स म्हणून कार आहे. मी एवढा खुश झालो. पहिलं प्रमोशन आलं मला ₹15,000 चं. ते आहे असे ₹15,000 वडिलांच्या हातात टेकवले म्हणलं अशा प्रकारे मला प्रमोशन. प्रमोशन आलंय. आणि मग वडील तेव्हा म्हटले का हां, खरंच काहीतरी येतंय. त्यावर पण नंतर काय नाही, काय नाही. नंतर असं नॉर्मल. पण खरं आई-वडिलांना माझी किंमत जेव्हा कळली, जेव्हा माझ्याकडे शिर्डी, राहता, कोपरगाव असे लांब-लांबचे बिगोनचे लोकं येऊन मला भेटण्यासाठी घरी येऊन 2-2 दिवस थांबले, शाल श्रीफळ घेऊन आणि मी त्यांना नाही भेटलो. तेव्हा माझ्या घरच्यांना माझी किंमत कळली. अजून पण घरी मला भेटण्यासाठी जे म्हणजे येतात, ते ते पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. की दादा जर का आज तुम्ही या स्टेजला आले, तर स्टार्टिंगला तुम्ही जसे बोलले, की घरचे पण सपोर्ट नव्हते. नाही, नाही. तर बरोबर. स्टार्टिंगला तुमच्या बॅकबोन कोण होतं, की त्याच्यापासून सपोर्ट होता तुम्हाला? कोणच नसतं. सपोर्टला कोणच नसतं. बॅकबोन जे आपण म्हणतो. मला काही एवढी इंग्लिश जमत नाही. मी एकदम गावठी. मला काही इंग्लिशला कळत नाही. काहीच नाही कळत. खरं तर बॅकअप कोणच नसतं. आपण जो असतो तो स्वतःच आपला स्वतः. बॅकअप असतो. आपल्याला स्वतःचं करायचंय. खरं तर तसं पाहायला गेलं ना दादा, जीवन जगत असताना तुम्ही जर तुमचा स्वतःचाच पाया तुम्हाला स्वतःला भक्कम करायचा आहे. जीवन जगत असताना तुमच्याकडे जर पैसा असेल तरच तुम्हाला किंमत आहे. जोपर्यंत माझ्याकडे पैसा नव्हता, मी फक्त ब्लॉगिंग बनवायचो आणि जे शेजारी-पाजारी लोक म्हणायचे, "याच्यापासून काय पैसा कमवणार आहे का? हे होणार आहे का? ते होणार आहे का?" काहीच नाही. ज्यावेळेस माझ्याकडे पैसा आला, माझी गाडी आली, तर मी ज्यावेळेस माझी गाडी ती घेऊन बाहेर पडतो, त्यावेळेस सगळ्यांच्या नजरा तिथं असतात. का हेच पोरगं गाडीवर जायचं, मग डोक्याला मफलर बांधायचं आणि निघायचं काना-काना. काय म्हणजे अशी परिस्थिती बदलून गेली का तिथं घरचेच शेजारी-पाजारी लोकच होते. ते म्हणतात, "यार नेमकं या पोरांनी काय करून दाखवलं?" काय करून असं होतं. आणि आपल्याकडे एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर आपल्याकडे पैसे नसतील, तर आपले आई-वडील सुद्धा आपले नसतात. दाखवलं? नाती जर टिकवायची असेल, तर आपल्याला पैसा लय पैसा महत्वाचा आहे. इम्पोर्टंट. पैसा इतका महत्वाचा आहे, का पैसा म्हणजे जीवन आहे. उदाहरणार्थ मी माझ्या लाईफमधून सांगतो. मी एक्सपिरियन्स. केटरिंगला काम केलेलं आहे. वाढायला तेव्हा ₹300 भेटायचे. ते बी 8 दिवसांनी भेटायचे. एल-टी कंपनी म्हणून आमच्या इथं कंपनी होती. त्या स्प्लेंडरचे हप्ते भरण्यासाठी मी तिथं काम केलेलं आहे. ₹12,000 महिना होता मला. 12,000 तिथं काम केलं. आणि भरपूर दादा अशी कामं तुम्ही केली. आता सोशल मीडियावरती आलेले, तर स्टार्टिंगला तुम्हाला पण फेम नव्हता.
नाही, बरोबर. तर मग स्टार्टिंगला असं वाटलं नाही का, यार मी एवढी मेहनत करतोय, तर मला एवढं आउटपुट भेटायला पाहिजे त्याच्यातून? बरोबर. मी तसली काही अपेक्षा केलीच नाही. मी फक्त डोक्यात एवढंच ठेवलं, की आपल्याला ब्लॉगिंग बनवायची आणि काहीतरी वेगळं द्यायचंय. मग ते असं वेगळं देऊन बसलो, का ते पब्लिकच्या मनावर राज्य झालं आणि अशी पेशली तयार झाली, की आज कुठं बी थांबलो 2 मिनिटं चहा प्यायला जरी थांबलो, तरी तिथे येऊन कोणतरी फोटो काढून जातं, चहाचं बिल वाचलं. म्हणजे ह्या गोष्टी होत्यात. म्हणजे म्हणजे सांगायचं जनतेचं प्रेम हो, आहे. जनतेचं प्रेम आणि आहे. दादा जर का तुम्ही असा तुमच्या आयुष्यातला एक एक्सपिरियन्स की तुमच्या पहिला म्हणजे जेव्हापासून ब्लॉगिंग स्टार्ट केली, पहिला फॉलोवर आला आणि तुमच्याकडे भेटला, तेव्हाची ती फिलिंग एक्सप्रेस ती करा. फिलिंग वेगळीच होती. ज्यावेळेस तो येऊन म्हणतो, का "दादा तुमचे ब्लॉग खरंच मस्त आहे आणि तुम्ही अजून असे ब्लॉग बनवा, का आम्हाला ते पाहायला आवडेल." त्यावेळेस आपली जी फिलिंग असते, ऊर्जा असते, पॉझिटिव्हिटी असते, ती ऑटोमॅटिक वाढते. मग आपल्याला वाटतं अजून काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न करू आणि मग जे आपण म्हणतो नेचर कौतुकाचा वर्षाव होतो, त्यावेळेस आपल्याला खरंच असं मनातून म्हणजे भारी वाटतं. मी एकटा रडलेलो एक दिवस. म्हणजे एकटाच रडलो. ज्यावेळेस मला खरी मी एका ओपनिंगला गेलो. त्या ओपनिंगचा मी इथं उल्लेख करत नाही. पण त्या ओपनिंगला गेल्याच्या नंतर जेवढे माझ्यापेक्षा कमीत कमी 7,00,000 8,00,000 फॉलोअर्स असणारी व्यक्ती, मी ज्यावेळेस एंट्री मारली, सगळे व्यक्ती म्हणजे जेवढे तिथं कमीत कमी 3,000 ते 4,000 पब्लिक असेल, त्यातलं 1,000 का होईना पब्लिक माझ्याकडे आलं होतं. ते 6-7 लाख वाले फॉलोअर्स वाले माझ्या तोंडाकडे बघत होते. त्यावेळेस म्हटलं आपण काहीतरी कमवलं. काहीतरी कमवा. त्यावेळेस माझे 70,000 फॉलोअर्स होते. 70,000 वाला कुठं 6 लाखावाला कुठं. म्हणजे असं नाही का नुसते फॉलोअर्स कंपॅरिझन असून नाही. फायदा आहे. जे आपलं आपण एक हे करतो, जे आपला स्वभाव असतो, अस्तित्व ते निर्माण मेन हां, करतो. स्वतःचं अस्तित्व स्वतः निर्माण करायचं. ते करतो. त्याच्यात जी वेगळी मजा आहे, ती वेगळीच मजा असते. आणि दादा जर का तुम्हाला स्टार्टिंगला सपोर्ट करणारा म्हणा, मित्रपरिवार म्हणा किंवा फॅमिलीतला मेंबर. म्हणजे तसं पाहायला गेलं ना, जर मी आता ज्यावेळेस सक्सेस नव्हतो, त्यावेळेस मला कोणाचा सपोर्ट नव्हता. पण मी आता सक्सेस झालोय, मला भरपूर जणांचा सपोर्ट आहे. म्हणजे तसं आता पाहायला सगळे गेलं करतात तर. की हो, सुमित दादा तू कर. सगळे सपोर्ट करतात. आता सगळे सपोर्ट करतात. आता म्हणतात, "तू हे कर, आम्ही आहेच. काही अडचण लागू दे, पार पैशाची लागू दे, नाहीतर" कारण त्यांना माहिती आहे ना, हा इथं इथं 2 मिनिटं एखाद्या हॉटेलला गेला, तर तिथं 4,000 बिल झालं, तर ते माफ होतं याच्याच्यानी. तर मग ते काय करतात, ते आपल्याला लगेच हे करून देतात. आणि असं. दादा जर का आपण म्हटलं, की तुम्ही सगळे आताचे आपले रील स्टार म्हणा, हं. सचिन दादा म्हणा, प्रतीक हो, दादा हो. म्हणा, चांगले-चांगले सगळ्यांशी लोकं आहेत. नाही, व्यवस्थित व्यवस्थित कॉन्टॅक्ट. कॉन्टॅक्ट आहे आपलं. आपलं असं नाही का मी फक्त ब्लॉगच्या मर्यादेपुरतं त्यांना जवळ ठेवलं. ते जरी नगरला आले, तर त्यांना मी चहा वगैरे म्हणा ज्या गोष्टी झाल्याशिवाय त्यांना पाठवत नाही. म्हणजे असं नाही का मी फक्त ब्लॉग पुरतं तुमच्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये. मी कधीही आता जरी फोन लावला, सचिन दादाला लावला, प्रतीक दादाला लावला, कोणी असू द्या, XYZ भरपूर इन्फ्लुएन्सरला भेटलो मी. असं नाही का म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत मी पोहोचलोय. त्यांच्यासोबत माझे कॉन्टॅक्ट एवढे म्हणजे प्रॉपर आहे. यावेळेचे गणू काळे. एवढं प्रॉपर कॉन्टॅक्ट आहे त्यांना तिकडं मी जर गेलो नाही एखाद्या महिन्यातून गेलो नाही, तर त्यांना करमत नाही. ते त्या तुम्ही दादा एकदा येऊनच जा घरी एकदा जाऊन येऊन हां. भेटून. आणि विशेष म्हणजे नुसतं फक्त जे रील स्टार आहे, जे इन्फ्लुएन्सर आहे, व्यावसायिक आहे, त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट असून माझा त्यांच्या फॅमिलीसोबत पण चांगलं कॉन्टॅक्ट आहे. म्हणजे मी सगळ्यांच्या पायाला वाकणारा माणूस आहे, तुम्हाला माहिती नाही, म्हणजे सुमित दादा म्हणजे एकदम रॉयल स्वभाव. आज माझी आणि सुमित बरोबर. दादांची पहिली भेट पहिली आहे. भेट. मी स्वतः सुमित दादांना 3 वर्षापासून बघतो, की या व्यक्तिमत्त्वासोबत मी कधी बसेल, कधी म्हणजे आज तो माझ्यासाठी सुद्धा गोल्डन चान्स आहे, की मी सुमित दादा त्यांच्यासोबत बसलेलो आहे. तर दादांच्या स्वभावाने इतका रॉयल व्यक्तिमत्व. तर दादा आपण जसं म्हटलो, की तुम्ही ओपनिंगला पण जाता सगळ्या ठिकाणी. हो, जातो इव्हेंटला जातो. इव्हेंट मला आवडतं जायला. असं नाही का आत्ताची जी तरुण पिढी म्हणजे जे मुलं आहेत त्यांचे 50,000 फॉलोअर्स 40,000 फॉलोअर्स त्यांना एखाद्या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं त्यांना वाटतं ते डायरेक्ट ढाकात गेले. तसं नाही. मी असे कित्येक कार्यक्रम माझ्या हातून सुटून गेलेले आहेत. मला शाळेचं इव्हेंट म्हणजे जे शाळेत जर कार्यक्रम असेल, तर शाळेत सुद्धा बोलावलं जातं. म्हणजे असं नाही का कुठंच बोलावलं जात नाही. एक आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो बदललेला आहे. कारण आपण वेगळ्या ह्याच्यातून अक्षरशः म्हणजे आपण ज्यावेळेस मी टूरला जायचो पूर्णपणे पावसाळ्यात ब्लॉग बनवले. मी पूर्ण याच्यातून एकदम हे केलेलं आहे व्यावसायिक जसा दृष्टीने. तो हो. ब्लॉग होता शिवम दादांचा. बरोबर. शुभम दादा दफोंडरावाले. त्या बसला गेलतो. हो. खूप म्हणजे टाकीचे गाव सोसल्याशिवाय देव पण नाही असं म्हणतं. अशी म्हण असती. टाकीचे गाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. तसंच आपण आधी टाकीचे गाव जर सोसले तरच आपल्याला देव पण येतो. तसं देव पण येत नाही. आणि दादा जर का आपण म्हटलं, की आज तुमचे कमीत कमी 1,50,000 फॉलोअर्स. हो. दिला. आज कमीत कमी जर का आपण 50K वाला पण पकडला, तर त्याला त्याच्या हो. त्याच्या पोझिशनचा एवढा इगो राहतो, की तो छोट्या क्रिएटरकडे बघत सुद्धा बघत सुद्धा. बरोबर. काही जण तो म्हणजे एखादी जर फोर व्हीलरमध्ये असतील तर हां, उतरत पण नाही. त्यांना उतरत पण वाटतं नाही भेटायला. बरोबर. म्हणजे तो इगोवरती घेऊन घेतात ही गोष्ट, की बरोबर. आज जे आहे ते पब्लिकमुळे आहे. बरोबर. प्रत्येक 100% गोष्ट आणि आपल्याला वरती नेणारं जे असतं ते पब्लिकच पब्लिक असतं आणि खाली आणणारं पण पब्लिकच असतं. बरोबर आहे. म्हणजे मी एक नॉर्मल उदाहरण सांगतो. तुमच्याकडे येता आपण बैलगाडा शर्यत म्हणतो. हो. माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ आहे तुम्हाला दाखवेन मी. टाकून आपण नक्की. बैलगाडा शर्यत.
बैलांची शर्यत होऊन ती पिकअप होती. त्या पिकअपवरती 5-6 पोरं बसलेले होते. अच्छा. तर ते पोरांनी मला गाडीतून ओळखलं. गाडी ही ओळखत नाही. मी हीच गाडी वापरतो जास्त. अच्छा. ते त्यांनी मला ओळखलं कारण हिला फिल्मिंग असल्यामुळे ओळखलं. तर ते म्हणजे एवढी त्यांची तळमळ. फक्त वरून एवढाच आवाज येतो, "राम, राम" म्हणलं, "राम, राम" म्हणलं. काच खाली करून हात केला. त्यांना एवढं भारी वाटलं. व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. म्हणजे हे प्रेम आहे. म्हणजे ते हां. कमावलेलं आहे. ते कमवलं ते आपण ते प्रेम आहे. बाकी काहीच नाही. आणि आपण जसं म्हणतो, जर आपल्याकडे पैसा असेल, तरच आपल्याला किंमत आहे. आणि हे कधी खरं आहे. हे काल खरं होतं, आज खरं आहे, आज उद्या खरं आहे. हे हवा, दहशत, जे प्रेम आहे आपण म्हणतो, ही सगळी मोहमाया आहे. जर तुमच्या खिशात आज पैसा आहे, एखादा फॅन फॉलोइंग आहे, तो माझ्यापाशी आलाय आणि माझ्याकडे त्याला जर चहा पाजण्यासाठी जर रुपया नसेल, तर आज म्हणजे वरून ओळखल्याच्या नंतर एवढी त्यांची तळमळ. फक्त वरून एवढाच आवाज येतो, "राम, राम" म्हणलं, "राम, राम" म्हणलं. काच खाली करून हात केला. त्यांना एवढं भारी वाटलं. व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. म्हणजे हे प्रेम आहे. म्हणजे ते हां. कमावलेलं आहे. ते कमवलं ते आपण ते प्रेम आहे. बाकी काहीच नाही. आणि आपण जसं म्हणतो, जर आपल्याकडे पैसा असेल, तरच आपल्याला किंमत आहे. आणि हे कधी खरं आहे. हे काल खरं होतं, आज खरं आहे, आज उद्या खरं आहे. ही हवा, दहशत, जे प्रेम आहे आपण म्हणतो, ही सगळी मोहमाया आहे. जर तुमच्या खिशात आज पैसा आहे, एखादा फॅन फॉलोइंग आहे, तो माझ्यापाशी आलाय आणि माझ्याकडे त्याला जर चहा पाजण्यासाठी जर रुपया नसेल, तर आज त्याच्यापुढे आपली किंमत शून्य. शून्य आहे. त्यामुळं पैसा लय इम्पोर्टंट आहे. पैसा कमवायला पाहिजे माणसाने जीवन जगत असताना. जेवढा पाहिजे तेवढा पैसा कमवायला पाहिजे. आणि दादा जर का आपण म्हटलो, की तुम्ही आज इन्फ्लुएन्सर आहे. हं. तर तुम्हाला असे इन्फ्लुएन्सर म्हणजे तुम्ही आता इव्हेंटला गेले तर तिथून चार्जेस घेता का बुवा? की जनतेच्या मनात प्रश्न आहेत. चार्जेस आपण घेतो. कारण चार्जेस का घेतो? जाण्याचा खर्च आला, ट्रॅव्हलिंग आली, आपल्यासोबत एखादा सिनेमॅटिकवाला असतो, पोरं असतात 1-2 सोबत असतात, तर त्यांचा खर्च आहे. तो आपण स्वखर्च नाही उचलू शकत. कारण आपल्यालाच आपलं ओझं असतं. ते काही म्हटलं बोलवतात आपल्याला, आपल्याकडून त्यांना काहीतरी फायदा असतो म्हणून ते आपल्याला बोलवतात. तसं कोण कोणाला बोलवतं का? आपलेच पाहुणे बघा, जर एखाद्याचं लग्न असेल, त्या एखाद्याच्या बघा भेटवस्तू देणार असेल, तो त्याला लय 4 वेळा म्हणतो, "दादा लग्नाला या बरं का लग्न." लग्नाला आहे. तसा विषय माऊली हा. खरं सांगायचं म्हणजे. माझ्या दृष्टीने मी वेगळा इव्हेंटला जायचं असेल एखादा व्यक्ती, समजा एखाद्याचं शॉप आहे, कपड्याचं शॉप आहे, तो आपल्याला बोलवतोय. म्हणजे त्याच्या कपड्याची मार्केटिंग आपण करणार आहे म्हणून तो आपल्याला बोलवतोय. बरोबर, तसं कोण बोलणार आहे? मानधन घेतलंच पाहिजे. आपली कला आहे, ही फुकट कधी द्यायची नाही, त्याची किंमत कळत नाही समोरच्याला. बरोबर. हो. आणि दादा जर का आपण म्हटलं, की राम-राम इव्हेंट काय आहे आणि सिनेमॅटिक काय आहे? तर राम-राम सिनेमॅटिकचं जे माझ्या डोक्यात जी आयडिया आली, ती खरं तर अनेक तरुण व्यसनाच्या आहारी जाऊन संपू राहिले आहेत. बरोबर? होय. अनेक तरुण आहेत त्यांना पाहिजे तो योग्य तो प्लॅटफॉर्म भेटत नाही. भेटत शेतकऱ्याच्या पोरांना तर त्यांची आई अडाणी असते, बाप अडाणी असतो. शेतकऱ्याच्या पोरांना हा जन्मताच संघर्ष शिकवला गेलेला आहे. बरोबर, बरोबर आहे की नाही? बरोबर. आमची आई अडाणी होती, आमचा बाप अडाणी होता. नाही याच्यात त्यांची चुकी आहे, ना आमची आपली चुकी आहे. चुकी. आमची चुकी 100% असणार आहे, जर आम्ही आमच्या घरची परिस्थिती बदलू शकलो नाही तर. बरोबर आहे की नाही? बरोबर. आपली चुकी 100% असणार आहे. आपण आपल्या घरची परिस्थिती बदलू शकलो बदलली नाही तर. पाहिजे. त्या अनुषंगाने मी एक सिनेमॅटिकचा क्लास चालू केला आणि कमीत कमी फी आपण ₹6,000 ठेवलेली माऊली. राहायचं खायचं सगळं आपण बघतो. एखादा व्यक्ती ज्याला काहीच येत नसेल, मोबाईल नसेल, मी स्वतः माझा मोबाईल देतो. शिक, कर, बरं. क्रिएटिव्हिटी एक स्वतःचं हे अस्तित्व अस्तित्व निर्माण कर. समजा माझं नाव सुमित आहे. सुमित सिनेमॅटिक चालू करू शकतो. एखाद्याला त्याचं लग्नाचं काम आवडलं, तो त्याला दुसरं काम देणार आहे. एखाद्याला त्याचं हळदीचं काम आवडलं, साखरपुडा आहे, असे इव्हेंट आहे, बर्थडे असेल, त्या अनुषंगाने आपण चालू केलंय. एक-एक तरुण आपल्या हातून पुढे जातोय त्या अनुषंगाने. कारण आपण त्याच्यातून तरी आलोय. याला किती महिने झाले असतील दादा? सिनेमॅटिकचं ओपन सिनेमा करून माझं काय एक साधारण 1 महिना होईल. साधारण 1 हो, महिना. 1 आणि महिन्यात किती चांगला पोरं रिस्पॉन्स. ट्रेन केले तरी कमीत कमी आपल्या हातून एक 30 ते 35 मुलं आपल्या हातून ट्रेन झाले? ट्रेन झालेले आहेत. चांगल्यापैकी ऑर्डर करतात. मला फोन करतात, "दादा व्यवस्थित चालू आहे." व्यवस्थित आपण चालू. सर्टिफिकेट वगैरे सगळं दिलं त्यांना. आणि दादा जर का आपण बघितलं, की रामरामची फ्रँचायझी पण घ्यायला कुठे यावं लागतं? आपलं अहिल्यानगरला जर तुम्हाला फ्रँचायझी घ्यायची असेल, तर अहिल्यानगरला यायचं आपलं ऑफिस आहे. मी स्वतः असतो. कुठल्याही प्रकारचं मानधन आपण त्या ठिकाणी शाखेचं घेत नाही. नाही. हां, बाबा तुला स्वतःचा व्यवसाय करायचा आहे ना, तू त्या व्यवसायात पैसे घाल, बिंदास कर. मी स्वतः ओपनिंगला येईन. मला रुपया देऊ नको. पण तू स्वतःच्या पायावर स्वतःच. उभा राहा. ₹2 कमव. रुपयाचा ₹2 ज्याला करता आला ना माऊली, तो जीवनात सक्सेस आहे. आणि दादा जर का आपण म्हटलं, की देवाची भक्ती म्हणजे आज बघितलं तर माऊलीचे आशीर्वाद आहेत त्या एका हो, विषयच्या पांडुरंगाची मागे. कृपा आहे. त्याला दुसरं काय दुसरं कटेवर हाते विटेवर उभा आहे. तो जगाचा बाप आहे. येताना काही आणलं नाही, जाताना जाताना काही नेणार नाही. आणि राहिलं मधलं आपलं काही नाही, पांडुरंगाची कृपा. बस पांडुरंग. बाकी काय. आणि दादा जर का आपला डायलॉग एकदा परत जनतेसमोर मांडायचा म्हटला तर राम, राम. खरं तर म्हणजे माझा जो डायलॉग आहे, तो थोडा वेगळाच आहे. कारण मी काय म्हणतो, तर राम-राम मित्रांनो, मी तुमचा लाडका सुमित भालेराव. बालेराव. मित्रांनो, आज आपल्यासोबत एक खास पाहुणे आहेत. तर असं माझं ती एक अरे रुटीन बाप! बसून गेलेली दौऱ्यानुसार. आणि दादा जर का आपण YouTube म्हटलं, की YouTubeवरती ब्लॉग चालू आहेत का कंटिन्यू? YouTubeवरती मी टाकतो,
पण विषय काय होतो, पाहिजे तेवढी इन्कम आपल्याला YouTubeकडून नसते आणि खरं तर आपण सोशल मीडियाचा वापर हा आपल्याला इन्कम सोर्ससाठी वापरला पाहिजे. बरं. जसं की आपण एखादं शॉप उघडले आणि आपल्याकडे सोशल मीडियाचा 0 हे समजा, तर आपल्याला काय करावं लागणार? एखादा इन्फ्लुएन्सर बघावा लागणार. त्याला 15,000 ते 20,000 द्यावं लागणार. तेव्हा मार्केटिंग करणार. पण आपलं एक स्वतःचा ब्रँड आहे. आपण एक स्वतः मार्केटिंग करू शकतो. आपलं वस्तू समजा एखादं प्रॉडक्ट आहे, ते आपण आपल्या स्वतःच्या मार्केटिंगमधून विकू शकतो. तीच आपली इन्कम. दुसरं काही नाही. दुसरं काही नाही. आणि बरोबर. दादा जर का बघितलं, की आता स्टार्टिंगला पण क्रिएटर खूप येत आहे. हं. जशी तुमची फील्ड म्हणा ब्लॉगिंग. ब्लॉगिंगमध्ये तर भरपूर प्रत्येक आहे. जण काय हं. करतो माहिती आहे का? म्हणजे मंथ एंड पर्यंत करतं, महिनाभर करतं. त्याला वाटतं, हां. की चालत नाहीये नाही माझं चालत. पेज. बरोबर. आणि कोणतं पण पेज राहो ते लगेच ग्रो करत नाही. त्याला टाईम नाही करत. लागतो. बरोबर. तर संयम 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 इज इम्पॉर्टंट अ आहे. व्हेरी इम्पोर्टंट आणि त्याचबरोबर मनी इज अ व्हेरी इम्पोर्टंट. ते लय महत्वाचं आहे. गुरुमंत्र म्हणजे बरोबर. आयुष्यात पैसा पाहिजे. पैसा पाहिजे आणि ह्या जगात आपण स्वतःला जर वेळ दिला, तरच आपल्यासाठी काहीतरी होतं. आपला वेळ दुसऱ्यासाठी जर तुम्ही खर्च कराल, त्याचा काहीच उपयोग होत नाही. स्वतःसाठी जगा, स्वतःसाठी करा. तर तसं पाहायला गेलं तर आणि जो आपल्यासाठी करतो, करतो. खरंच आपल्यासाठी करतो, तर त्याच्यासाठी 100% तुम्ही करा. 100% प्रयत्न केला पाहिजे. बरोबर. आणि दादा जर का आपण बघितलं, की तुम्हाला आज प्रत्येक क्रिएटर म्हणजे प्रत्येकाशी कॉन्टॅक्ट आहे. हो. तर तुमचा असा पर्सनल एक्सपिरियन्स, की त्या वैयक्तिक क्रिएटरला बघून म्हणा, जसे सचिन दादांना बघून, की हं. त्यांच्या काहीतरी तुम्हाला लाईफस्टाईल आवडली, त्यांचा स्वभाव हो, आवडला. 100% स्वभाव आहे. एक व्यवसायाचं नॉलेज आहे. सुवर्ण ऑलराउंडर उद्योगातील स्वभाव. पहिले यशस्वी पाऊल म्हणलं तरी चालेल आणि माझा स्वभाव चांगला असल्या कारणामुळे ते बी मला कंटिन्यू फोन करतात. "सुमित आपल्याला अशा-अशा ठिकाणी जायचंय, चल." असं-तसं आपल्याला आणि हेच प्रेम दुसरं काही नाही ना रे आपण सोबत. आणि दादा जर का आपण आपल्या पॉडकास्टचा एक टास्क म्हणायचा म्हटलं हं, किंवा एक चॅलेंज म्हटलं, तर तुम्हाला अशा कोणत्या तरी की जवळच्या क्रिएटरला कॉल करायचा आणि त्याला कोणत्यातरी मदतीचा हात मागायचा म्हणजे जसं की आता तुम्ही असा कॉल करायचा आहे, की "दादा मी अडचणीत आहे. मला 50,000 ची गरज आहे." हां, हां. तर बुवा ती क्रिएटर तुम्ही एक्सप्लोर केलेले आहेत. तर त्यांना एकदम जवळचा तुमचा मित्र म्हणा, की ऑन कॉल काय रिस्पॉन्स येतो? नाही तसं पाहायला गेलं तर त्या बाबतीत हां, कोणच नसतंय. नाही. खरं सांगायचं म्हणजे त्या बाबतीत आपली माघार आहे. कारण एवढं शक्य नाही का आपल्याला कोणी हां, 10,000 20,000 टाकू शकतं. कारण विषय काय असतो, जो तो त्याच्या याच्यात मग्न असतो. मग्न असतो. बरोबर आहे. हां, तो काय म्हणेल, "तू ये बाबा, मला भेट माझ्यासोबत काहीतरी टाक." एवढीच इच्छा. एवढं बाकी कोण कोणाला करत असतं. जे आपण म्हणतो इन्कम सोर्सची, तो आपल्याला स्वतःच स्वतःच्या क्रिएट ठेवा. करायचा आपल्याला स्वतःचा इन्कम सोर्स वाढवला. आज आपण ₹1 कमवतो ना, उद्या आपण ₹2 कमवलेच पाहिजे. परवा ₹3 कमवले पाहिजे. ₹3 जर ₹2 होत असेल, तर आपण शून्य आहे. आणि कारण दादा जर का तुमच्याकडून अशी प्रेरणा द्यायची म्हटली, की स्टार्टिंगला जे बिझनेस करताय तर बिझनेस केलाच पाहिजे. कारण जी तरुण पिढी आहे, ती व्यसनाच्या आहारी जाऊन संपू राहिली. ते न करता काहीतरी स्वतःचा व्यवसाय टाका. उदाहरणार्थ आपण मुंबई घ्या. मुंबईमध्ये फुटाणे विकणारे आहेत. फुटाणे विकणाऱ्याचं इन्कम आणि इकडं गावाकडं आपण म्हणतो, एखादा मुलगा वेचणी चाललाय, त्याचा इन्कम. त्याचे त्याचं इन्कम नसून त्याचं पूर्णपणे तो संपत चाललाय आणि जो मुंबईमध्ये फुटाणे विकतोय, तो कमीत कमी दिवसाचे 10,000 ते ₹15,000 कमवतो. दिवसाचे. महिन्याचे तो कमीत कमी लाखो कमवत असेल. बिझनेस करायला लाजायचं नसतं. आपला व्यवसाय आपण पुढे न्यायचा असतो. एखाद्याने गाडी धुवायचं हे टाकलं, सर्व्हिस सेंटर. सर्व्हिस सेंटर टाकलं, तर आपण ती गाडी स्वतः पुसली पाहिजे. मालक जर व्यवसायात स्वतः राबत असेल, तर तिथे कुठल्याही प्रकारचा अडथळा आणि व्यवसायातच उतरा. ज्याला खरंच नॉलेज आहे नोकरीचं, त्यांनी खरंच नोकरी करा. उगाच आई-बापांचे पैसे वेस्ट न घालता ते व्यवसायात लावा, काहीतरी करा. काहीतरी करा. आणि दादा जर का आपण म्हटलं, की आता यंग पिढी आहे तिला कामाची लाज वाटते. हो, जर का बरोबर. आपण हॉटेलमध्ये पण एखादं काम करत असेल, तर हं, आपल्यासोबत राहणारा सांगतो, "क्या करतो काय?" बरोबर. तर त्यांना काही तुमच्याकडून, की माझी तुम्ही पण स्टार्टिंगला बोलले, की कॅटरिंगचा बिझनेस होता. केटरिंगचं काम बिझनेस नव्हता आपला. बिझनेस हां, दुसऱ्याच्याच म्हणजे हाताखाली जायचं. जॉबला यायचं. काय करायचं, गाडी यायची न्यायला आमच्या गावाकडं. त्याच्यात बसायचो आम्ही आणि एकदम ₹300 भेटायचे. डे नाईट 300 भेटायचे. ते नाही. सकाळी 10:00ला जायचं, रात्री 2:00ला यायचं. 2 वाजता कमीत कमी 1:30 वाजता आमची लाईन लागायची. त्या लाईनीतून वर हात करायचा. तर आपला सांगायचं तेव्हा 300 भेटायचे. तर असं म्हणजे तिथे गेल्यानंतर तर वाढायचं. वाढल्याच्या नंतर मग भरपूर टेबल पण पुसावं लागते. त्याच्यात लय राहतं आणि टाकीचे गाव असल्याशिवाय देव पण नाही. मी स्वतः केटरिंगचं काम करून वर आलेलो आहे. म्हणजे वाईट काळ होता. वाईट एक काळ. टी-शर्ट 8 दिवस झाला तर माझ्या ब्लॉगमध्ये बी तुम्हाला दिसेल. निळ्या कलरचा टी-शर्ट आहे. त्याच्यावर फेमस झालो मी चांगला. जपून ठेवला आता मस्त असा घडी-बिडी घालून. बघा आणि किती म्हणजे आले. स्टार्टिंगची परिस्थिती तुमची अशी होती दादा. हं. एकदम मिडल क्लास. आताच्या पोरांना घरच्यांनी खूप म्हणजे
सगळ्या सोयी दिलेल्या आहे, पण ते करत नाही. आता तुम्ही जसं बोलले व्यसनआहारी. बरोबर. आता जे 17-18 चे पोरं आहेत त्यांना ना म्हणजे अडिक्टेड होऊन गेले ते. ते बघायला रीलच्या गेलं ह्याच्यात नुसतं फक्त स्क्रोल करत स्क्रोल बसणार. करत करत. बाकी जिंदगी त्यांचं काय त्यांना काय करावं असं वाटत काय नाही. कारण त्यांचं ते जे मेंदूचं काम आहे ते तेवढंच. फक्त रील स्क्रोल करणं, बस आई-बापांची चालू आहे गौंडून त्यात. ज्याला आई-बापाच्या कष्टाची जाणीव आहे ना मग व्यक्ती कधीच वाया जात नाही. नाही जात. आणि दादा जर का तुमचा एक्सपिरियन्स घ्यायचा म्हटला, की गाडी घेतली तुम्ही पहिली, हो. तेव्हा पर्सनल आनंद जस्टिस करायचा. वेगळाच आनंद होता तो. खरं तर मला वाटत होतं फॉर्च्युनर घ्यावा, पण तेवढी आपली कौत नव्हती. माणसाने जेवढं हातरून तेवढंच पाय तेवढं नाही. पसरायचं. त्यामुळे आपण छोटी स्विफ्ट घेतली आणि तिच्यावरती आपलं चालू आहे. म्हणजे आणि मग मी असं दुसऱ्याला नाव नाही ठेवत, पण काहींकडे फॉर्च्युनर असून तेवढं हे नाही. तेवढं आपलं स्विफ्ट जर बाहेर निघली, तर तिच्या मागे पोरं 2-2, 3-3 किलोमीटरवर पाठीमागे आहे. काल अक्षरशः सांगतो आयशर खाली गेले असते 2 मुलं. डोळ्यातून पाणी त्यांच्या ते धार हां, हवेची. हवेची. मागे लागली होती पाठीमागे आमच्या तिकडे गावाकडे एम-आय-डी-सी. अच्छा. तर मी गाडीचे नंबर प्लेट वगैरे काढून ठेवतो त्या कारणामुळे. नाही, त्याला दुःखपत झालं तर आपण नाही ना ते हे करू शकत. आपण नाही. आपलं झालं फेम आहे आपल्याकडे. पण असं विषय होतो आणि आपलं दादा जर का स्वतःचं. आपण म्हटलं, की फेम आज तुमच्याकडे फेम आहे. एखादा हं. पण रील स्टार आहे, पण तो पब्लिकचा म्हणजे सपोर्ट करत नाही. आता आज बघितलं तर खरं रील स्टारचं महत्त्वाचं काम म्हणजे जो छोटा क्रिएटर आहे त्याला सोबत घेऊन जाणं. बरोबर. तर काही-काही लोकं छोट्या क्रिएटरला पण सपोर्ट करत नाही. नाही करत. बरोबर आहे. छोट्या क्रिएटरनी एकच करायचं मग स्वतःच माझा गुरुमंत्र असा आहे, मी जर एखादं काम हातात घेतलं, तर ते लगेचच करतो. लगेच. लगेच म्हणजे लगेचच काही मिनिटाच्या आतच मला ते लागतं. असं नाही का एखादं काम करायचंय आणि ते उद्यावर ढकलायचंय. सिच्युएशन असू नसू, मी ते लगेच त्या प्रयत्नात थोडं का होईना फुल ना फुलाची पाकळी मी त्याच्यात लगेच अडकून जाणार. तेव्हा तिथं माणूस सक्सेस होतो. म्हणजे असं आहे, का एखादी गोष्ट मला करायची होती. समजा मला एखाद्यासोबत ब्लॉग बनवायचा आहे. त्याला मी 8 दिवस आधीच मेसेज करून ठेवतो. मला माहिती असतं 8 दिवसांनी तरी मेसेज त्याचा येणार. येणार. पण तोपर्यंत मी बाकीची तयारी केलेली असते. म्हणजे लगेच करायचं. जर लगेच. ठरवलं लगेच. लगेच. ते विषय आपला. आणि दादा जर का असा तुमचा एक्सपिरियन्स जस्टिस करायचा म्हटला, की तो तुमच्या लाईफमधला चांगला आणि वाईट आता त्या वाईट काळामध्ये तोच जो मी ब्लॉग बनवायला जायचो त्यावेळेस मुगदाळ दिवस काढायचो. म्हणजे पेट्रोलला पैसे नसायचे ना. एखाद्या कंटेंट क्रिएटरला जायचं म्हटलं कमीत कमी ₹1000-1200 पेट्रोल लागतं गाडीत. बरोबर. मी 400-500 किलोमीटरवरती गाडीवर प्रवास केलेला आहे. अच्छा. त्या ब्लॉगमध्ये दिसतं. ते काही मला काय अशी फेक आहे ते रॉ आपलं आहे ते. बिलकुल फेक नाही, काही नाही. जे आहे ते रिअल आहे सगळं. म्हणजे एक आपण म्हणतो खर्च आपला तेवढा व्हायचा. स्वखर्चाला. स्वखर्चानेच जायचो, करायचो मी ब्लॉगिंग. हां. फक्त एवढं झालं आपलं नशीब चांगलं होतं. आपल्याला कोणी ब्लॉगिंगसाठी नाही, नाही म्हणलं. नाही, नाही म्हटलं. आणि दादा जर का आपण आई-वडिलांना एक्सप्रेस करायचं म्हटलं, की तुमच्या ह्याच्यात, की आई-वडिलांचा एक्सपिरियन्स काय होता एवढं केल्यानंतर? पहिले तर स्टार्टिंगला सपोर्ट नव्हता केला. सपोर्ट नव्हतं त्यांना वाटायचं काय पोरगं चाललंय, त्याच्यात धुंदीत करतोय काहीतरी, काय होईल माहीत नाही. व्हिडिओने जर पैसे भेटत असतील तर कोणी नाही का? असं. मग पण त्यानंतर ज्यावेळेस नाही का मी सांगितलं, मला पहिलं प्रमोशन आलं ते ₹15,000चं माझा तो व्हिडिओ अख्खा मिलियनला गेला. अच्छा. तर त्यांनी मला तिथे अवॉर्ड वगैरे दिला माझ्या घरी. त्याला ते बरं वाटलं. काय याच्यातून खरंच इन्कम आहे. मग म्हणायला लागले, "तू कर काय अडचण नाही तुला." असं नाही का. सपोर्ट नव्हता. पण त्यानंतर सपोर्ट त्याला कळायला लागलं, का आपल्या पोराची खरंच एक हे होती. एक हे म्हणजे करू शकतो आपला करू शकतो. मग ते म्हणायला लागले, "कर बाबा." मग आईनी सपोर्ट केला, वडिलांनी सपोर्ट केला. वडिलांनी सपोर्ट. माझ्या भावाचा पण चांगला सपोर्ट आहे. म्हणजे त्याला त्याला मला कोणी आरे जर केलं, तर त्याला सहन होत नाही. नाही. त्याचा चांगला सपोर्ट आहे. दादा म्हणजे म्हणजे आता जर का तुमच्या भावांविषयी माहिती द्यायची म्हटली तरी छोटा भाऊ आहे फॅमिलीविषयी माझा, इंजिनिअरिंगला आहे तो. असं. म्हणजे हां. आणि घरी टेम्पो आहे म्हणजे पिकअप म्हणतो आपण. शेतकरीच आहे. आता चांगली शेती वगैरे आपले कांदे-बिंदे निघतात. चांगले 200-300 गोण्या कांदे निघतात. तर शेती मी बघतो, वडिलांना हातभार लावतो आणि मला जर माझ्यासोबत बी ओपनिंगला वगैरे जर असेल, तर ते स्वतःहून येतो. कारण एक हे राहते भावाला अडचण नाही यावी म्हणून. हो, त्या अनुषंगाने. आणि दादा जर का तुमच्या आयुष्यात आई-वडिलांच्या सपोर्ट नंतर जर का कोणाचा सपोर्ट होता? नाही, स्वतःचाच सपोर्ट स्वतःचा म्हणलं तरी सपोर्ट होता. चालणार. कारण मी ज्यावेळेस व्हिडिओ बनवतो, त्यावेळेस एकटाच बनवायचो. एकटाच. म्हणजे जे केलं ते स्वतःच्या ह्याच्यावरती हो. केलं तुम्ही. आणि दादा जर का तुमच्या असा पर्सनल एक्सपिरियन्स तुम्ही जनतेसमोर एक्सप्रेस करणार, की त्यांनी असं नाही, असं करायला पाहिजे. म्हणजे एक काहीतरी का? हां. आता कसं राहतं, काहींना आवड वेगळ्या क्षेत्रात राहते, आपली आवड वेगळ्या क्षेत्रात आहे. पण ज्याला जे क्षेत्र आवडतं त्यांनी त्याच्यात करिअर त्याच्यात केलं एक्सप्रेस पाहिजे, केलं टॉपला गेलं पाहिजे. पाहिजे. आणि दादा जर का पॉडकास्ट विथ केके तुमच्या शब्दात डिफाईन करायचं म्हटलं, की तुमच्या आमच्याविषयी एक्सपिरियन्स, चॅनलविषयी एक्सपिरियन्स सांगायचा म्हटलं. नाही मी बघितले तुमचे व्हिडिओ. मी आतापर्यंत कुठं पॉडकास्ट दिलेला नाही आणि भरपूर पॉडकास्ट आले मला. मला पॉडकास्ट काय आहे हेच माहीत नव्हतं. म्हणजे काय असतं. काय काय? मी नंतर मी हे चेंज केलं. मला माहीत काही काही मित्र आहेत माझे. त्यांनी सांगितलं पॉडकास्ट म्हणजे एक स्वतःची मुलाखत सांगणं आणि कसं वरती आलो आपण ते सांगणं.
ते माहीत नव्हतं. पण तुम्ही म्हटले का मी शिरपूरचा आहे. शिरपूरकडे. मी म्हटलं मला तिकडे तेवढं लांब काही जमणार नाही यायला. पण ज्यावेळेस तुम्ही मला YouTubeची चॅनलची लिंक टाकली, त्यावेळेस मला बरं वाटलं. म्हणलं एक शून्यातून काहीतरी करतोय मुलगा, त्यासाठीच आपण जाणार. ज्यांचे चांगले कोट्या-कोट्याधीशचे आपण म्हणतो लाखोंनी खर्च केलेले सेटअप मी त्यांच्याकडे कधीच नाही गेलो. ज्याला सपोर्ट करायचा जो खरंच काहीतरी करतोय, करतोय. त्याला करायचा सपोर्ट. ते ऑलरेडी सगळे सक्सेस त्यांना करून काय फायदा काय सांगा? काय. ते बघितल्याच्या नंतर म्हटलं, "नाही बाबा चला याला ब्रॉडकास्ट देऊ आपण. हा काहीतरी करेल आणि आपल्याला बी एक काहीतरी आपल्याला मार्ग लागून जाईल." आणि तो बी लक्षात ठेवीन का आपल्याकडे काही म्हणजे छोटंसं विश्व असून सुद्धा हा माणूस आपल्याकडे आला. तो माणूस एकटा नाही म्हणजे म्हणजे पर्सनली माझ्या तरी एक्सपिरियन्स हं, दादांसोबत म्हणजे एकदम रॉयल स्वभाव. फर्स्ट कॉल दादा प्रत्येकाचा रिसीव्ह करता. किती बरोबर. पण वाजता करा आणि एकदम रॉयल स्वभाव. तर मित्रांनो ही होती आपली सुमित दादांसोबत आपली भेट. त्यांची माहिती आपण जाणून घेतली. तर दादा परत एकदा आपला राम वाला डायलॉग. राम-राम म्हणलं. चॅनलला सबस्क्राईब वगैरे सगळं करा. काही अडचण नाही. मी तुमचा लाडका सुमित बालराव आणि हे आपले भाऊजी. धन्यवाद. राम-राम. बाकी जय श्रीराम मित्रांनो.